मुरुम शहरातील सोनार गल्ली येथे कुलकर्णी परिवाराच्या वतीने गेल्या 74 वर्षापासून संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते। यावर्षी देखील 75व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करून दिनांक 22 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत या सोहळ्याचे आयोजन केले। या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील नामांकित प्रवचनकार, कीर्तनकार, भारुड कलाकार, गायन कलाकार अशा अनेक नामवंत व्यक्तींचे कार्यक्रम सलग 7 दिवस आयोजित करण्यात आले असल्याचे या सप्ताह सोहळ्याचे मुख्य आयोजक श्रीराम सुभाष कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले। सप्ताह समाप्तीच्या निमित्ताने संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी नगर प्रदक्षिणा सोहळा मुरुम शहरातील मिरवणूक मार्गावरून काढण्यात आला। सोनार गल्ली येथून सुरू झालेली पालखी नगर प्रदक्षिणा गांधी चौक, हनुमान चौक, अशोक चौक, कुंभार विहीर, टिळक चौक मार्गे किसान चौक, सुभाष चौक, पुन्हा सोनार गल्ली अशी प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली। प्रत्येक चौकात टाळकरी असणाऱ्या बाल कलाकारांनी महाराष्ट्राची संस्कृती असणाऱ्या वारकरी संप्रदायाची विविध कला आपल्या अनोख्या पद्धतीने दाखवत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। त्यात विशेषतः बळीराजाची आपल्या बैलांप्रती असलेल्या आदराबद्दलचा कृतिभाव, नटखट अदाकारी करत फुगडी खेळ तसेच विठ्ठल रखुमाईच्या भक्तांनी निरागस भावनेतून दाखवलेल्या अनोखा भक्तीचा संगम, याशिवाय या बाल कलाकारांनी विविध खेळांचे सादरीकरण करत उपस्थितांचे मनोरंजन केले। याशिवाय हा पालखी सोहळा ज्या मार्गावरून जात होता अशा या संपूर्ण मार्गावरून अनेक माता भगिनींसह अनेक भाविक भक्तांनी राष्ट्रसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत होते। तर प्रत्येक घरासमोर अनेक महिलांनी सुबक अशा रांगोळ्या काढून आलेल्या पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करत असल्याचे चित्र निदर्शनास आले। हा पालखी सोहळा मुरुम शहरातील किसान चौक येथे आला असता सर्वच टाळकरी वारकऱ्यांकरिता नाश्त्याची सोय करण्यात आली होती। त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर पुन्हा पालखी सोहळा